नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी पाहूया आणि सर्व एक्झाम्पल आपण ट्रिकने सॉल्व करणार आहोत। तर बघा, 5 संख्येची सरासरी 40 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी 35 आहे, बरोबर। तर पुढे विचारलं आपल्याला, तर पाचवी संख्या कोणती? ऑप्शन दिलेत 22, 60, 33 आणि 23। एकदम सिंपल आहे बघा। 5 संख्यांची सरासरी काय दिलेली? 5 संख्यांची सरासरी दिलेली आपल्याला 40, बरोबर। त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी किती दिलेली? 4, ती दिली बघा आपल्याला 35। अशा प्रकारे क्वेश्चन दिलेला आहे। तर विचारलं आहे का आपल्याला पाचवी संख्या कोणती? एकदम सिंपल आहे। काय करायचं, जे कमीवाला घटक आहे का त्याने सुरुवात करायची। आता कमीवाला घटक काय आहे? ही 4 संख्येची सरासरी 35 दिलेली, हे कमीवाला आहे, त्याने सुरुवात करायची। बघा, 4 संख्यांची सरासरी किती आली? 35। एक्स वगैरे काही मानाची गरज नाही आपल्याला। 5 संख्यांची सरासरी किती झाली? 40। बघा, 35हून 40 झाली बघा, वाढ किती झाली? 5% वाढ झालेली, बरोबर, म्हणजे 5ची वाढ झालेली। तर आपल्याला विचारलं आहे तर पाचवी संख्या कोणती? 5ची वाढ झाली ना, तर काय करायचं, हे 5चा असर आहे का ह्या संख्येवर, पहिल्या संख्येवर दाखवायचं, म्हणजे 4 वरती होणार आहे। मग त्यांचा गुणाकार करायचा। 4 पंचे किती? 20, इथे 20 लिहायचे आणि ह्या दोघांचीच ॲडिशन करायची, ती तुमची काय असणार आहे? पाचवी संख्या असणार आहे। मग 40 आणि 20 किती झाले? 60 झाली तुमची पाचवी संख्या। किती असणार आहे? 60। ऑप्शन क्रमांक 2। एवढं सोपं आहे बघा। फक्त अगोदर काय दिलेले? 5 संख्येची सरासरी 40 दिली ती, पुन्हा 4 संख्येची सरासरी 35 दिली ती। हे जे स्ट्रक्चर आहे का, कमीवाला अगोदर सुरुवात करायची, हे असं कमीवाला अगोदर मांडायचं, जास्तवालं नंतर मांडायचं, जे सांगितले त्याप्रमाणे सॉल्व करायचं। नाही झालं 5 ते 6 सेकंद लागतील बघा। तर नेक्स्ट एक्झाम्पल, 7 संख्येची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्येची सरासरी 16 आहे, तर पाचवी संख्या कोणती? बरोबर। आता 7 संख्येची सरासरी ना, ही मोठेवाला भाग आहे बघा 7, तर 6 संख्येची सरासरी किती दिलेली? ती लहानवाला भाग अगोदर मांडायचा। 6 संख्येची सरासरी किती दिलेली आपल्याला? 16, इथं 16 लिहा। आणि 7 संख्येची सरासरी किती दिलेली? अगोदरचा भाग नंतर मांडा, तो 17 झाला, 17 आहे, बरोबर। तर सरासरी कितीने वाढली रे? 16हून 17 झाली, म्हणजेच +1, 1ने वाढली। आणि हा 1चा असर आहे का ह्या 6 वरती दाखवायचा, म्हणजेच 6 1 6, त्यांचा गुणाकार करायचा। 6 1 6, इथं 6 लिहा आणि फक्त ह्या दोघांची ॲडिशन, ती तुमची नाही का पाचवी संख्या असणार आहे। मग 17 आणि 6 किती झाले? 23। मग पाचवी संख्या कोणती तुमची? 23। ऑप्शन क्रमांक 3। किती सोपं आहे आणि सगळ्याला ट्रिक लागू होणार आहे, तर सराव करा। नेक्स्ट एक्झाम्पल, एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांची सरासरी वय 7 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते, तर शिक्षकाचे वय काढा, म्हणजे वय किती? तर बघा, 20 विद्यार्थ्याचे नाही का सरासरी वय दिलेलं आपल्याला 7 वर्ष, त्याच्यामध्ये वर्ग शिक्षक आला आहे, म्हणजे नंतर वाढ झाली बघा, म्हणजे वर्ग 20 होते तर किती झाले रे? 21 झाले, विद्यार्थी आणि शिक्षक धरून। तर त्यांची सरासरी काय झालेली? 2ने वाढते सांगितले। मग 7 होती तर आता किती झाली? 9 झाली, 2ने प्लस झाली, वाढ किती झाली रे? +2ने झाली, बरोबर। ही 2ने वाढल्याबद्दल नाही का तो असर कशावर दाखवायचा? 20 वरती दाखवायचा, त्यांचा गुणाकार करा। 20 2 किती? 40, इथं 40 लिहा। फक्त आणि फक्त ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे तुमचं शिक्षकाचं वय असणार आहे। 9 आणि हे 40 किती झाले रे? 49 त्या शिक्षकाचे वय असणार आहे। मग शिक्षक किती वयाचं असणार? 49 वर्ष। ट्रिक जर आवडली तर आपल्या CN मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। ऑप्शन क्रमांक असणार आहे 2।